नमस्कार. आपल्या सर्वांचं MR न्यूज मधुरंजन न्यूज मध्ये स्वागत. आज शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा आम्ही आपल्या समोर मांडत असताना हा शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघ करवीरच्या पश्चिमेला आणि भोगावती नदीकाठच्या अलीकडे आणि पलीकडे असा हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. आज महानगरपालिकेचा निकाल हाती लागल्यामुळे उद्यापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळी आपापल्या मतदारसंघामध्ये सक्रिय होणार आहे. कारण येत्या बुधवारी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे उद्यापासून सर्वच नेते मंडळी उमेदवारी निश्चित करणार हे मात्र नक्की. हा मतदारसंघ शेजारी असल्यामुळे निम शहरी बाज असणारा हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपा या चारही पक्षाचे इथं गट असल्यामुळे ही निवडणूक कोल्हापूर जिल्हा परिषद मधील निर्णायक ठरणार आहे. 2017 सालला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रसिका अमृत पाटील ह्या अपक्ष म्हणून या मतदारसंघात त्यांनी बहुमान मिळवलेला आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये रसिका अमृत पाटील या अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडून आले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे बंटी डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सत्तेत प्रवेश करत त्यांनी अर्थ शिक्षण सभापती पदापर्यंत मजल मारली. त्यामुळे अमृत पाटील यांना, कारण ते बंटी डी पाटील यांच्यासोबत कायम असल्यामुळे या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना अडचण येणार नाही. या मतदारसंघाचा इथून मागच्या जिल्हा परिषद सदस्यांचा हिशोब बघितला तर या मतदारसंघामध्ये वाकडेगावचे अनिल रावसो पाटील, त्यानंतर DR पाटील शिंगणापूरकर, त्यानंतर बाळासाहेब कांबळे शिंगणापूरकर, त्यांच्यानंतर विलास आनंद पाटील कोपारडेकर आणि मागील जी निवडणूक झाली त्यामध्ये 2017 साली त्यामध्ये रसिका अमृत पाटील प्रतिनिधित्व प्रामुख्याने केलेलं आहे. या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या जास्ती असल्यामुळे यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना शिंदे गटातून नागदेववाडीचे राजेंद्र दिवसे हे गेली 3-4 वर्षे या मतदारसंघ पिंजून काढण्यात अग्रेसर आहे. त्यानंतर विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी उपसभापती वाकडेगावचे अविनाश पाटील हे आपल्या पत्नीसाठी राष्ट्रवादी गटातून आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. भाजपकडून दत्तात्रय आवळे जे खासदार धनंजय महाडिक यांचे स्वीय सहाय्यक आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळवण्यास प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य DR पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर इंद्रजित पाटील हेही आपल्या पत्नीसाठी या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी अग्रेसर आहेत. वाकरे पंचायत समिती गणातून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून नलिनी श्रीकांत कुंभार व शारदा वसंत पाटील हे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून रुपाली नवनाथ पवार, छाया आकाराम पाटील ह्याही इच्छुक आहेत. त्याचबरोबर वाकरे गावातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून पुष्पा पंडित करके ह्याही इच्छुक आहेत. त्याचबरोबर कुडेत्रे गावातून पवार गटातून उषा संभाजी पाटील ह्या इच्छुक आहेत. कोपर्डीमधून विलास पाटील गटाचे नामदेव पाटील हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक असणार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटातून. ह्या वाकरे पंचायत समिती गणाचा अभ्यास केला तर इच्छुकांची मांद्याई असल्यामुळे नेते मंडळींना या उमेदवारी निश्चित करताना दमछाक नक्की होणार आहे. त्याचबरोबर शिंगणापूर पंचायत समितीचा आलेख बघितला तर यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना एकनाथ शिंदे गटातून अभिजित पाटील, PU पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्याचबरोबर बालिंगी गावचे अजय वाडकर हेही एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी कसरत करत आहे. बालिंगा गावचे भाजपचे अमर जत्राटे हे निष्ठावंत शिलेदार आहेत. गेली अनेक वर्षे ते भाजपच्या माध्यमातून गावोगावी आपला भाजप पक्षाचा प्रसार आणि प्रचार करत आहेत. हेही पंचायत समितीसाठी इच्छुक असल्यामुळे ते पक्षाकडे
आग्रही आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी. त्याचबरोबर नागदेवाडीचे रवींद्र पाटील हे काँग्रेस बंटी पाटील गटाकडून आपली उमेदवारी निश्चित मानून मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत. या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा आलेख बघितला. पंचायत समितीला ही इच्छुकांची मांदी आहे. जिल्हा परिषद उमेदवारीसाठी आपापल्या पक्षाकडून उमेदवार प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. तरी या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये मध्य सेंटरला भोगावती नदीचं पूल आहे. या राजकारणाच्या गोळाबेरजेत वेगवेगळ्या पक्षांचे आपापले कार्यकर्ते शिलेदार या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या भोगावती पुलात खालून गेले 2-3 वर्ष बरसच पाणी गेल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा या जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा झेंडा कोण प्रतिनिधी लावणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघाचा हिशोब केला तर या मतदारसंघामध्ये सेंटरला नदी गेलेली आहे, भोगावती पूल. त्याच्यामुळं पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या पलीकडे हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुलाच्या अलीकडचा जिल्हा परिषद सदस्य होणार का पुलाच्या पलीकडचा जिल्हा परिषद सदस्य होणार हे कोण प्रतिनिधित्व करणार हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. असं म्हटलं तरी नक्कीच वावगं ठरणार नाही. त्यामुळं ही निवडणूक महायुती विरोधात महाविकास आघाडी होते का आपापले पक्ष आपापल्या ताकदीवरती लढतात ह्याच्यावरती बरंचसं या मतदारसंघातील राजकारणाची समीकरण अवलंबून असणार आहे. या मतदारसंघात महाविकास विरुद्ध महायुती झाली तर दुरंगी लढत प्रामुख्यानं होईल. नसेल तर आपापल्या ताकदीवरती हे पक्ष लढले तर चौरंगी निवडणूक ही नक्की होणार आहे. ह्यात काही शंका नाही. नवनवीन अपडेटसाठी आमच्या MR न्यूज मधुरंजन न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि नक्कीच कमेंट करून आम्हाला प्रतिसाद द्या. धन्यवाद.